महाराष्ट्र के गोंदिया जिले में आने वाले नवे गांव बांध अभयारण्य दयाम में टूरिज्म को बढ़ावा देने के लिए कश्मीरी बोट लाकर टूरिस्ट के लिए आकर्षित केंद्र बना। नवे गांव बांध जलाशय राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल व विधायक इंजीनियर राजकुमार बडोले इनके विशेष प्रयासों से फिर एक बार महाराष्ट्र का नवे गांव बांध जलाशय टूरिज्म महत्वपूर्ण केंद्र बना हुआ है। मुख्य उद्घाटन व अतिथि के रूप में सांसद प्रफुल्ल पटेल उनके हाथों नवेगांव बांध जलाशय नौकाहा का उद्घाटन व शुभारंभ किया गया। गेला इलेक्ट्रिकची होती, आता त्यामध्ये प्रदूषण कसं होणार, त्यामध्ये काही नुकसान काय कसं होऊ शकतो। आता सोलरच्या पण बोट आलेल्या आहे, यांनी त्यांच्या भागात किटशीला केलेल्या आहे। आता सोलरच्याही बोट आलेल्या आहे। पूर्वीचा काळ होता जेव्हा हे सगळं प्रदूषणाची आपल्याला चिंता असायची। आता काही लोकांनी आपल्या लोकांनी म्हटलं आता नवेगावमध्ये पर्यटक आले तर तुमच्या गावाला फायदा होईलच ना। 4-10 लोकांना काम मिळेल, काही हॉटेल चालेल, कोणाची टॅक्सी चालेल, कोणाचा काही दुसरा धंदा चालेल, लागणार आहे की नाही। आणि दुसऱ्या बाजूला काही आमच्या मत्स्य व्यवसाय करणारे आमच्या डिवर समाजाचे काही बांधवांनी त्या महिलांनी पण सुद्धा काही निवेदन दिलं। त्यांची चिंता आहे की आम्ही जे जाळं आमचे जे आहे, जे आम्ही मत्स्य उत्पादन करतो त्यावर परिणाम होईल। तर मी आता बोटीवर बसल्यानंतर मी त्यांना विचारलं की बोट पुढे का जात नाही। ते म्हणले आम्हाला क्षेत्र बांधून दिले गेलेलं आहे, याच्या पलीकडे आम्ही जाऊ शकत नाही। म्हणजे या आपल्या नवेगाव पूर्ण बांधाच्या जास्तीत जास्त 5% परिसरामध्ये बोट फिरते, बाकी 95% परिसरामध्ये बोट सुद्धा जाणार नाही। आणि हे इलेक्ट्रिक बोट जे आहे त्याला काही खाली यंत्र नाही, मशीन नाही, त्यामुळे काही कुठल्या जाळ्यामध्ये ते काय फसण्याचं काही कारणच नाही आहे। हे दोन्ही गोष्ट मी का सांगतोय की समजलं पाहिजे। आपल्याला काही चिंता असेल, राष्ट्र असेल, त्याचा समाधान सुद्धा झालं पाहिजे। पण या करून सुद्धा काही विशेष काही अडचण असेल तर मला खात्री आहे की राजकुमारजी बडोले त्याला मार्गी लावण्याशिवाय राहणार नाही। आता काही लोकांच्या काही आमच्या महिला भेटल्या की आमच्या या छोट्या मोठ्या आम्ही व्यवसाय इथे कोपऱ्यात बसून हे करतो, काय कोणाला आम्ही काही खाण्यापिण्याची वस्तू आम्ही विकतो, त्याच्यावर परिणाम होईल, अजिबात होणार नाही। त्याच्यासाठी पण चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे। दुकानं बांधायची आहे। अरे उलट तुम्ही बाहेर बसतात उन्हामध्ये पावसामध्ये, त्याच्यापेक्षा तुम्हाला आता चांगल्या दुकानं तुम्हाला म्हणून देतील ते तुमच्या फायद्याची गोष्ट आहे। म्हणून काही कधी कधी काय होते, गैरसमज होते। आता दल लेकमध्ये प्रदूषण होत नाही का? प्रदूषण हे पर्यटनमुळे नाही होत, अनेक बाकीचे कारण असतात प्रदूषणाचे, त्याची आपण विचार केले पाहिजे। आणि म्हणून विरोध करण्याच्या विरोधासाठी नाही, योग्य रीतीने जर आपल्याकडे काही सूचना असेल जे जनहिताची असेल, तुमच्या व्यवसायाची असेल, ते जरूर मार्गी लावण्यासाठी आपण लोकांनी विचार करून काम केलं पाहिजे, या मताचा मी पण आहे।